नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये एक दिवस गॅप पडला आपला व्हिडिओचा. पण त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो, जर मी शेतकऱ्यांचं नुकसान करत असेल तर आपण व्हिडिओ बंद करणार आहे. तर त्या व्हिडिओला एवढ्या शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला, कमी जास्त 50 ते 60 शेतकऱ्यांच्या कमेंटी पूर्ण आपल्याला सपोर्ट केलेला आहे. तर मित्रांनो, आपण ज्या कमेंटी येत असतात त्याच्याने शेतकऱ्याचं म्हणजे माझं एक म्हणजे व्हिडिओ टाकावा बा असं वाटतं. म्हणून पुन्हा आपण रेग्युलर आज आले बाजार भावाचा अंदाज आपण इथून पुढे आपलं काम चालू राहील. एक दिवस गॅप पडला आपला, माफी असावी. तर मित्रांनो, आज 2 जानेवारी 2026 वर्षाचा दुसरा दिवस, 2026चा दुसरा दिवस. तर मित्रांनो, मागच्या 8 दिवसापासून हे जे बाजार आहे, हे जागेवर स्थिर आहे. आणि याचं कारण सांगतो मी तुम्हाला. मोठ्या प्रमाणामध्ये काढणी चालू आहे आमच्याकडे पण, आणि सर्वीकडे काढणी ही चालू आहे. आज 2 जानेवारी 2026 एक 38 रुपयापासून 37-38 रुपयापासून तर 43 रुपयापर्यंत हे सौदे मागच्या 8 दिवसापासून चालू आहे मित्रांनो. जे 43चे सौदे हे चांगले सुपर VIP पंजामालाचे सौदे आहे. तसे तर 37-38 रुपयापासून रोजचे सौदे चालू आहे. आज सुद्धा आमच्या गावामध्ये 38 रुपयाचा सौदा झालेला आहे मित्रांनो. मी मागे पण सांगितलं होतं की आमच्याकडचा आणि जे सिल्लोड फुलंब्री साईडकडचा एक 200 रुपयाचा 250 रुपयाचा फरक असतो. कारण मी परत म्हणजे ते सांगावं असं वाटत नाही. तर मित्रांनो, जो डागी माल आहे, डागी मालाचे सौदे जरा सध्या कमी होत आहेत. म्हणजे एक 10 रुपये 12 रुपये होत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याकडे मागणी करावी 15, 17, 18, 15 रुपयापर्यंत तरी, अशी माझी इच्छा आहे. परत तुम्हाला पुन्हा एकदा बाजारभाव सांगतो. एक 38 रुपयापासून तर 43 रुपयाचे सौदे हे जागेवर स्थिर आहे. म्हणजे हे कंटिन्यू 8 दिवसापासून सौदे चालू आहे मित्रांनो. आता काही शेतकरी, समजा एक गोष्ट लक्षात घ्या हां. जर एखाद्या व्यापाऱ्याकडे जर सौदे भरपूर असले, आता समजा आज एक सौदा चालू आहे काढणी, आणि त्याच्याकडे 4-5 सौदे ऑलरेडी पडलेले काढायचे बाकी, तर ते शेतकरी काय करत असतं माहिती आहे का, की बाजार थोडे मायनस आहे. जर पुढे येऊन फोन केला तर थोडे मायनस आहे, बाजार कमी झालेले आहे, म्हणजे कमीमध्ये सौदे घेण्याचा प्रयत्न असं काही व्यापारी करत असतात. मी सर्वांचं नाही बोलत. तर मित्रांनो, व्हिडिओ लक्षात घ्या मी कसा बोलतोय. तर ही गोष्ट मेन लक्षात घ्यायची गरज आहे. आणि विशेष एक गोष्ट लक्षात आणून देतो मी तुमच्या आता. आता आल्या पिकामध्ये आता ही जी वेळ आहे, ही पूर्ण पाला बसण्याची वेळ आहे. याच्यात काय होतंय माहिती आहे का, व्यापारी शेतकऱ्याला घाबरवतो. समजा एक अर्धा व्यापारी आला, एक अर्धा व्यापारी जर आला, प्लॉटमध्ये फिरला, आणि समजा एक घेरं पाल्याचं बसलंय, एक घेरं उभं आहे, एक घेरं बसलंय, एक घेरं उभं आहे. याचं पण सांगतो, एक घेरं उभं, एक घेरं उभं. का असतं असं? जिथं जास्त पाणी पडलं तिथं लवकर पाला बसत असतो. मग व्यापारी काय करतो, जिथं पाणी जास्त पडलंय तिथे पाला बसलाय तिथं उकरून बघतो, आणि शेतकऱ्याला घाबरवायचा प्रयत्न करत असतो, की हा डागी व्हायमागे बा माल, हा माल डागी होईल, किंवा मग तुमची इच्छा बा काय करता. मग त्याच्यात काय होतं, नवीन शेतकरी घाबरून जातात. तर विशेष म्हणजे घाबराचं काम काहीच नाही आहे. आता ही जी कंडिशन आहे मित्रांनो, ही पाला बसण्याची कंडिशन आहे. तर लक्षात घ्या तुम्ही. समजा वाटलं तुम्हाला, आता व्यापारी जर म्हटलं इथं सड लागते बा तुम्हाला, इथं लागलेलं आहे, तर त्या स्टम उपटून पाहायचा. स्टम उपटल्यानंतर त्याचा वास घ्यायचा. जर तुम्हाला, आपल्याला सर्व शेतकऱ्यांना समजा, सर्व शेतकरी हुशार आहे, मीच नाही एवढा हुशार, सर्वच शेतकरी हुशार आहे. सडीचा आणि चांगल्या अद्रकीचा वास तेव्हा समजून जातो. लगेलग दावायचं, समोरच्या व्यापाऱ्याला पहा, वास घेऊन पहा तुम्ही. मित्रांनो, जर तिथला स्टम उपटला तर तिथं खड्डं पडणार आहे, पण त्याच्यावर माती असणार आहे, हे लक्षात असू द्या. तर शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका, अशा व्यापाऱ्यांना बळी पडू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान, जय किसान.